नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर मुलांचे मला असे मेसेज आले की दादा फिजिक्सचा पेपर हार्ड गेला, काहींना इझी गेला। तर मी फिजिक्सच्या पेपरचा एक रिव्ह्यू देणार आहे व केमिस्ट्री व मॅथचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा किंवा कसं त्याचं प्रिपरेशन करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर सीईटीचा टाइम टेबल तुम्हाला केव्हापासून भेटणार आहे, बोर्ड झाल्यानंतर रोजचा अभ्यास कोणता अभ्यास केव्हा करायचा याचा टाइम टेबल तुम्हाला केव्हापासून भेटणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे। चला तर मग बघूया। फिजिक्सच्या पेपरचे खूप मुलांचे मला असे मेसेज आले की दादा पेपर हार्ड गेला, दादा पेपर इझी गेला। पण ज्यावेळेस मी स्वतःनी पेपरचं अनालिसिस केलं त्यावेळेस मला असं लक्षात आलं की बोर्डने थोडीशी लेवल इन्क्रीज केली आहे। म्हणजे फिजिक्सच्या पेपरची जी लेवल आहे, क्वेश्चन पॅटर्न जे मागच्या 5 वर्षांमध्ये आलं किंवा 10 वर्षांमध्ये आलं त्यापेक्षा नक्कीच ही लेवल थोडी वर टाकली आहे। त्यानंतर धड्यामधून क्वेश्चन जास्त आले, जे क्वेश्चन बँक वर्षी यायच्यात 50 मार्क 60 मार्क क्वेश्चन बँक मधून यायचे, ऑब्विसली ते यायचे। क्वेश्चन पॅटर्न जे होतं बोर्डचं ते लेवल जी होती ती थोडी खालची म्हणा किंवा ते थोडं इझी होतं। बट आताचे जे क्वेश्चन आले त्याची लेवल थोडी इन्क्रीज झाली आहे। त्यामुळे तुम्हाला मी आता असं सजेस्ट करेल की केमिस्ट्रीच्या पेपरसाठी तुम्ही बुक रीड करा, HSCचं बुक रीड करा, कारण बुक मधून फार क्वेश्चन येतात। तर तुम्ही म्हणताल आता दादा एकच दिवस राहिलाय तर मग पूर्ण लेसन कसे रीड करू, तर मी आता तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो। मी असं नाही म्हणत की तुम्ही पूर्ण चॅप्टर रीड करा, पूर्ण हे करा, नाही। तुमचे जे चॅप्टर परफेक्ट झालेत, जे चॅप्टर परफेक्ट झाले, मी पुन्हा एकदा सांगतोय, जे चॅप्टर एकदम परफेक्ट झाले फक्त त्यांचंच HSC बुकचं रीड करा। म्हणजे कारण बोर्डला ऑर चे क्वेश्चन असतात, त्यामुळे तुम्हाला ते ऑर मध्ये ते क्वेश्चन सोडवता येतील। जे चॅप्टर एवढे खास नाही झालेत फिजिकलचे फॉर्म्युले पूर्ण करा। जे चॅप्टर एवढे खास नाही झालेत म्हणजे थोडं त्यांची प्रिपरेशन लेवल कमी झाली तर त्यांची फक्त शॉर्ट नोट्स वाचा आणि IMP क्वेश्चन त्यांचे करून जा, म्हणजे तुम्ही एक सेफ साइड राहाल। त्यानंतर केमिस्ट्री झालं। आता मॅथ्स साठी काय करायचंय, मॅथ्स साठी तुम्ही केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर संध्याकाळी मॅथ्सचे सर्व फॉर्म्युले एकदा रीड करायचे, पूर्ण लर्न करायचे सर्व फॉर्म्युले। दुसऱ्या दिवशी जेव्हा गॅप आहे, एक दिवस सुट्टी आहे, तर त्या दिवसामध्ये तुम्ही मॅथ्सचे सर्व क्वेश्चन प्रॅक्टिस करा। IMP क्वेश्चन मी शेअर करेन, ते सर्व क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा। याने काय होईल की तुमचं मॅथ्सचे फॉर्म्युल्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या, कारण मॅथ मध्ये थेरी वगैरे काही नाहीये। मॅथ मध्ये तुम्ही फक्त क्वेश्चन वगैरे केले तर तुमचं होऊन जाईल, क्वेश्चन थोडे ट्विस्ट केले तरी फॉर्म्युल्याने तुमचे क्वेश्चन होऊन जाईल। आता मी सांगणार आहे सीईटीचं शेड्यूल तुम्हाला कधीपासून भेटणार आहे। तर आम्ही तुम्हाला सीईटीचं शेड्यूल म्हणजे तुम्ही रोज कुठला अभ्यास करायचा, काय करायचं हे आम्ही तुम्हाला 15 मार्च पासून देणार आहे, 15 मार्च ते 15 एप्रिल। याचं कारण काय, दादा खूप सारे युट्यूबर लगेच देत आहेत, बोर्डचे एक्झाम झाल्यानंतर लगेच देत आहेत। तर मी तुम्हाला असं सांगतो की युट्यूबर लोकांना ब्लाइंडली सपोर्ट करायचा नाही, कधीच नाही। तुम्ही कुठलाही युट्यूबर ज्याला फॉलो करत असाल त्याचं ते एकदा क्वालिफिकेशन चेक करा। तुम्हाला जायचंय CUEP VGTI मध्ये आणि तुम्हाला जो युट्यूबर म्हणतोय, जो तुम्हाला स्ट्रॅटेजी देतोय, तो स्वतः एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमधून किंवा टियर 3 कॉलेजमधून जर पास आउट झालाय तर मग काय, जर त्याला एवढंच सांगायचं असेल तर तो त्यावेळेस त्यांनी स्वतःनी करून दाखवलं असतं ना। त्यामुळे आम्ही स्वतः VGTI मधनं शिकतोय आणि आम्ही VGTI मध्ये आलोय म्हणून तुम्हाला सांगतोय, काहीतरी याच्या मागे एक लॉजिक असेल म्हणून त्याचं मी तुम्हाला रिझन सांगतो की का आम्ही तुम्हाला मध्ये 15 दिवसांचा गॅप देतोय। आता बघा, आम्ही तुम्हाला शेड्यूल देणार आहे, आम्हाला माहित नाही तुमचा किती सिलेबस झालाय किंवा तुम्हाला माहित नाही की आम्ही कधीपासूनचा शेड्यूल देतोय, बरोबर। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की जे 15 दिवस मी मध्ये देतोय त्या 15 दिवसात तुमचे जे लेसन परफेक्ट झालेत अगोदर बोर्डच्या वेळेस म्हणा किंवा तुम्ही ते अगोदरच करून ठेवले, ते परफेक्ट लेसनचे पूर्ण PYQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे। 15 दिवसांमध्ये ते परफेक्ट लेसन तुम्हाला अजून परफेक्ट करायचे, राईट। हे 15 दिवस झाल्यानंतर त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी तुम्हाला म्हणजे 15 मार्च पासून आम्ही तुम्हाला शेड्यूल द्यायला सुरुवात करू, राईट। 15 मार्च ते 15 एप्रिल। तर आम्ही ज्यावेळेस ते शेड्यूल देऊ तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे की ते जे राहिलेले तुमचे लेसन आहे आजच्या शेड्यूल मध्ये, समजा सॉलिड स्टेट हा लेसन आहे, जर तुमचा झालाय स्किप करा, पुढचा लेसन घ्या। असं तुम्हाला हे तुमचं लॉजिक लावायचंय। ब्लाइंडली युट्यूबर लोकांना किंवा त्यांना फॉलो करू नका किंवा मला सुद्धा ब्लाइंडली फॉलो करू नका। तुमचं प्रिपरेशन किती झालंय त्यानुसार तुम्ही ते कव्हर करायला पाहिजे। त्यामुळे मी तुम्हाला 15 दिवसांचा गॅप देतोय की तुमचं जे झालंय ते ऑलरेडी एकदा परफेक्ट करा। ते परफेक्ट झाल्याशिवाय तुम्ही पुढचं कुठलंही शेड्यूल फॉलो करू नका। जेव्हा मी तुम्हाला देईल तेव्हा तुमचे जे लेसन झाले ते स्किप करायचे, पुढचा लेसन घ्यायचा आणि PYQs सॉल्व्ह करायचे, त्यानंतर शॉर्ट नोट्स। ऑब्विसली या वर्षी MST CET ची लेवल वाढणार आहे, तसं CET सेलने ऑफिशियल नोटिफिकेशन पाठवलंय, CET ची लेवल वाढणार आहे, बोर्डची पण लेवल वाढली। त्यामुळे आत्ताच सांगतो की CET साठी सुद्धा लेवल वाढणार आहे, म्हणजे अभ्यास करा। त्यानंतर आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च करतो 1 तारखेपासून। सिरीज मध्ये तुम्हाला प्रत्येक लेसनची एक टेस्ट मिळणार आहे,
त्यानंतर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट पण मिळणार आहे. प्रत्येक लेसनची मॉक टेस्ट प्लस फुल लेंथ 1 मार्च पासून 15 एप्रिल पर्यंत हा तुमचा टेस्ट सिरीजचा शेड्यूल असणार आहे. 4 दिवस मी याच्यासाठी खाली देतोय, कारण 19 एप्रिल पासून तुमचे पेपर आहे. 4 दिवस मी याच्यासाठी खाली देतोय की त्यावेळेस तुम्हाला मॉक टेस्ट वगैरे काहीच लावायचं नाहीये. त्यावेळेस तुम्हाला फक्त शॉर्ट नोटची रिव्हिजन आणि फॉर्म्युल्याची रिव्हिजन, बस रिव्हिजनच करायची. त्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. हो, तुम्हाला सांगतो, टेस्ट सिरीज मध्ये जे क्वेश्चन आम्ही टाकलेत ते क्वेश्चन परफेक्ट सॉल्व्ह करा. त्याचं मागचं कारण आहे, आम्ही सर्व मिळून व्हीजीटीआयचे आम्ही 5 जण आणि सीओईपीचे 5 जण अशा आम्ही 10 जणांनी मिळून प्रत्येक लेसनचा नीट अनालिसिस करून कुठले क्वेश्चन येऊ शकता हे ते प्रत्येक क्वेश्चन आम्ही इच टाइप सीईटीला कुठले टाइपचे क्वेश्चन आले लास्ट पीवायक्यूज मध्ये सर्व आम्ही त्यात इन्क्लूड केले. टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला की पॉइंट्स, की नोट्स, माइंड मॅप्स, शॉर्ट नोट्स, एमसीक्यू फॉर प्रॅक्टिस, डीपीपी सर्व दिलंय सर्व. त्यामुळे टेस्ट सिरीज तुम्ही जे मुलांनी एनरोल केलंय त्यांनी चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करा. धन्यवाद.